ग्राहक रक्षक समितीचा तृतीय वर्धापन दिन व 2026 पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न. सविस्तर वृत्तांत. व्यापार, उद्योग व व्यवसाय क्षेत्रात खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहकांवर होणाऱ्या न्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉक्टर आशाताई पाटील यांनी राष्ट्रीय ग्राहक रक्षक समितीची स्थापना केली. या समितीद्वारे आजपर्यंत 600च्या वर ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी, जनसामान्यांच्या हक्कासाठी ग्राहक रक्षक समिती आपले कार्य करत आहे आणि आज मोठ्या वटवृक्षात ग्राहक रक्षक समितीचे रूपांतर झाले आहे. ग्राहक रक्षक समितीमध्ये जोडणाऱ्या ग्राहक सदस्यांसह विविध सामाजिक संस्था यांच्या सन्मानार्थ तसेच ग्राहक रक्षक समितीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हॉटेल सेलिब्रिटी शिखरेवाडी नाशिक रोड येथे ग्राहक रक्षक समितीचा तृतीय वर्धापन दिनासह भव्य 2026 पुरस्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समितीच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्यासाठी आणि वर्धापन दिनासाठी आलेल्या विशेष करून महिलांसाठी लकी ड्रॉद्वारे विविध भेटवस्तू आणि विशेष बक्षिसांमध्ये पैठणी साडीचे बक्षीस देण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत ग्राहक रक्षक समितीच्या वतीने आदिवासी महिला व पाड्यांवरील विद्यार्थ्यांना मदत म्हणून 11,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कल्याणराव पाटील, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते तसेच ग्राहक रक्षक समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ग्रामीण विभाग संभाजी देसाई, ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉक्टर ज्योती केदारे शिंदे, सचिव हर्षद गायधनी, साईधन वर्षा फाउंडेशन नाशिकचे संजय देशमुख, ग्राहक रक्षक समितीच्या कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट कोनिका टिळे, सकाळ मीडियाच्या रिजनल हेड तनिक्षा विभाग मनोरमा पाटील, राष्ट्रीय व्हॉइस प्रेसिडेंट ग्राहक संरक्षण तरन्नुम शेख, प्रकल्प व्यवस्थापक नाशिक प्रादेशिक कार्यालय महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था सुवर्णा पगार आणि ग्राहक रक्षक समिती महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर विजय साखला उपस्थित होते. त्यांच्यासह मेघा शिंपी, एकदा कदम, ज्योती जॉर्ज, धनश्री गायधनी, आशाताई मोरे, जयश्री चौधरी, कविता कुलकर्णी, गायत्री लचके, जयश्री बस्ते यांच्यासह विविध सामाजिक संस्थेतील संस्थापिकांची उपस्थिती लाभली. हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी पल्लवी शिंदे, संतोष घोडके, स्वाती येवले, सुधीर पाटील, कुणाल पाटील तसेच पुरस्कारार्थी ग्राहक रक्षक समितीचे सर्व सदस्य, पदाधिकारी आणि मित्रपरिवार या सर्वांचे सहकार्य लाभले. तसेच उपस्थित सर्वांसाठी स्वादिष्ट अशी जेवणाची मेजवानी देखील देण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष फासाटे यांनी व्यवस्थितरित्या पार पाडले. अशा प्रकारे अत्यंत खेळामेळीच्या वातावरणात ग्राहक रक्षक समितीचा तृतीय वर्धापन दिन आणि 2026चा पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न झाला. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी धनश्री गायधनी, नाशिक रोड विशेष प्रतिनिधी.